मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी यासाठी उत्तर भारतीय विकास मंचचे सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि ही याचिका ॲडमिटही झालेली आहे। पुढच्या काळात यावर सुनावणी होईल। पण सुनील शुक्ला यांचं म्हणणं आहे की मनसेकडून हिंदूंना मारहाण केली जाते, धार्मिक द्वेष पसरवला जातोय, त्यामुळे या पक्षाची मान्यता रद्द करावी। या संदर्भात मनसेपैकी अंधेरी पश्चिमचे विधानसभा अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मनीष धुरी यांचा काही वेगळा दावा आहे। आपण थेट मनीष धुरी यांच्याशी संवाद साधणार आहोत। मनीषजी, सांगाल की नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? सुनील शुक्ला यांनी तुमच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। सर्वप्रथम मी आपल्याला आपल्या वाहिनीच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या सर्व जनतेला की आपल्याला लाभलेले महाराष्ट्राला हे दोन स्वयंघोषित परप्रांतीय, एक दल बदलू बिहारी आणि दुसरा हा बिमारी बेकारी लाचारी असा हा सुनील शुक्ला आहे। हा सुनील शुक्ला 2009 पासून आमचा सक्रिय कार्यकर्ता होता। माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत माझ्याबरोबर प्रचारात होता, सगळ्या मनसेच्या आंदोलनात देखील होता, सहभागी होता। पण अचानकपणे ह्यांनी आता काय ते महानगरपालिका असेल, म्हाडा असेल किंवा SRA असेल, इथे आपले पत्ते कसे चालवायचे किंवा आपली लाचारी दाखवून इतर पक्षांकडनं कशी तोडबाजी करायची या अनुषंगाने केलेले मनसेला जर डिवचलं नाही तर ह्यांच्या घरात यांची दाल रोटी शेकली जाणार नाही आणि इतर पक्षही यांना भीक घालणार नाही। तसंच आम्ही देखील यांना भीक घालत नाही। त्याला जे करायचं असेल, मी एवढंच सांगू इच्छितो की ये चमकू शुक्ला, तू आता वाट चुकला, तुझी आता आहे मनसेची गाठ, एवढंच सांगून मी तुम्हाला इशारा देऊ इच्छितो। नाही, पण मनीष, तुम्ही म्हणालात की हा तुमचा कार्यकर्ता होता। काल तुम्ही समाज माध्यमांवर काही फोटोही दाखवलेत की ज्यात सुनील शुक्ला तुमचा प्रचार करता आहेत। नेमकं हे काय आहे ते दाखवू शकाल? हो, आहे ना, एक आहे, मी तुम्हाला दाखवू इच्छितो की 2009ला विधानसभेची निवडणूक होती। मी उमेदवार असताना सुनील शुक्ला आमच्या रथयात्रेवर आहे, तिथे मराठी प्रसिद्ध कलाकार देखील त्यांच्या बाजूला आहेत, विजय पाटकर, आणि हा प्रचारात सहभागी, सगळ्या आंदोलनात देखील सहभागी होता। आणि आता फक्त आमचे काल अध्यक्ष, मुंबई अध्यक्ष तुम्हाला बोलले आहेत की मनसेला डिवचलं नाही तर ह्यांचं पोळी भाकरी शेकणार नाही आणि कोणतरी यांचा करता धरता असेल जो यांना हे मार्गदर्शन करतोय, पण आम्ही त्याला अशा लोकांना भीक घालणार नाही। पण सुनील शुक्ला आता तुमच्या संपर्कात आहेत का? अजूनही ते मनसेचे कार्यकर्ते अलीकडच्या काळापर्यंत होते का? आणि मग आता एकदम मनसेची मान्यता रद्द करण्याबद्दल म्हणजे त्या इतकं टोकाचं पाऊल त्यांनी उचलावं यामागचं तुम्हाला कारण काय वाटतं? बघा, आता तुम्हाला माहिती आहे की माननीय उच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टात इतर पक्षाविषयी पण जे हे आहेत आपल्या प्रलंबित आहेत गोष्टी पक्षाच्या म्हणजे संघटनेविषयी। पण सुनील शुक्ला हे डिवचायचं कारण म्हणजे काय, येणारी महानगरपालिका आणि त्याचे असणारे इतर पक्षांबरोबरचे संबंध, त्या अनुषंगाने तो हे करू इच्छितो। नाही, पण तुमचं आता काही त्यांच्याशी भांडण वाद वगैरे असं, कारण तुम्ही म्हणता की तुमचे कार्यकर्ते होते, 2009च्या विधानसभा निवडणुकीत तुमचा प्रचार केला होता, पण कुठल्यापर्यंत म्हणजे अगदी अलीकडच्यापर्यंत तुमचा संपर्क संवाद आहे का? मनसेचं त्यांनी सदस्यत्व घेतलं होतं, मग ते त्यांनी सोडलेलं आहे का? नेमकं काय डिटेल काय आहे त्यांच्या बाबतीत? नाही, म्हणूनच मी तुम्हाला बोललो ना की हा चमकू शुक्ला आहे, तो आता वाट चुकला आहे। मी त्याला एवढंच सांगू इच्छितो की उगाच तू मनसेचा नाद करू नकोस। आणि हे काय आहे, हा संघटना फक्त तोडबाजी, महानगरपालिका, म्हाडा किंवा SRAच्या अधिकाऱ्यांना घाबरवून आपली पोळी शेकण्याकरता स्थापन झालेली संघटना आहे, बाकी काही नाही। तुमच्याच विभागात राहतात की वेगळ्या कुठे मुंबईत अन्य ठिकाणी राहतात? आणि आता तुमचं नेमकं यांच्या बाबतीत काय धोरण असणार आहे, सुनील शुक्ला आणि त्यांचा उत्तर भारतीय विकास मंच? हो, हे दोन जे आहेत ते दुर्दैवी घटना आहेत। एक बिहारी आणि दुसरा हा शुक्ला, हे दोन्ही माझ्याच विधानसभेत आणि आमच्याच प्रभागात राहतात। एवढंच आहे की आता त्यांना सांगू इच्छितो की तुमचे हे जे मनसुबे आहेत ते काय त्याला यश मिळणार नाही आणि तुम्ही आपली पोळी शेकायचं विसरून जावा, दलबदलूगिरी करत राहाल। सगळ्या पक्षाच्या श्रेष्ठींना किंवा अध्यक्षांना खुश करण्याच्या अनुषंगाने तुम्ही जे काय षडयंत्र मराठी आणि महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याचा प्रयत्न करताय, तो यशस्वी होणार नाही। सुनील शुक्लांना तुमचा काही इशारा आहे का? त्यांनी याचिका केली आणि थेट तुमच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यासंदर्भात त्यांनी भूमिका घेतली। म्हणूनच बोलतोय वारंवार की ए शुक्ला, ए चमकू शुक्ला, तू तुझी वाट चुकला आणि मनसेचा नाद करू नकोस, एवढंच सांगेन।
एक शेवटचा प्रश्न की मध्यंतरीच्या काळात गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी एक आंदोलन कार्यकर्त्यांना दिलं होतं मराठी भाषा वापरासंदर्भात सरकारी आस्थापना केंद्रीय सरकारी आस्थापना आणि बँकांमध्ये जाऊन तुम्ही निवेदन द्या त्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यकर्ते गेले मराठी भाषा वापरासंदर्भात निवेदनं दिली पण अचानक राज ठाकरेंनी हे आंदोलन थांबवण्यासंदर्भातलेही आदेश दिलेले आहेत पण मराठी बाबतीत जागरूक राहा असंही कार्यकर्त्यांना त्यांनी आपल्या आवाहन केलेलं आहे तर आता या आंदोलनाचं थांबवलेलं आहे पण पुढे मराठी भाषा वापरासंदर्भात जी भूमिका आहे त्याचं काय होणार बघा माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना एकच समज दिलेली आहे जिथे मराठीविषयी अन्याय दिसेल तिथे लाथ ही पडणारच पण सन्माननीय मराठी भाषेचे मंत्री माननीय साहेबांना भेटलेत सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे त्यामुळे साहेबांनी फक्त आंदोलनांवर लक्ष ठेवा असा आम्हाला इशारा म्हणजे आम्हाला समज दिली आहे पण जिथे जिथे अन्याय होणार तिथे लाथ पडणार हे होते मनीष धुरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे सुनील शुक्ला कधी काळी त्यांचाच कार्यकर्ता होता निवडणुकीच्या प्रचारातही सहभागी झाला होता पण आता ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून मनसेची मान्यता रद्द करा इतकं टोकाचं पाऊल उचलण्यापर्यंत जेव्हा परिस्थिती जाते मनीष धुरी यांनी आपल्या या माजी सहकार्याला आपल्या प्रतिक्रियेतून इशारा दिला आहे आणि एकूणच हा पब्लिसिटी स्टंट आहे आणि आपलं पुढचं राजकारण किंवा आपली पुढची राजकीय पोळी शेकण्यासंदर्भातलं हे त्यांचं धोरण आहे अशी टीकाही इशाऱ्याच्या माध्यमातून मनीष धुरी यांनी व्यक्त केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह दिनेश दुखंडे TV9 मराठी मुंबई